Thank you.
Hare
आनंदाची फळे सेवादान जन्मोजन्मातले फुलाची अंधेरा जन्मोजन्मातले फुलाची अंधेरा आनंदाची
मागतो आगळे आनंदाची फळे सेवादान जन्म जन्मांतरी तुझाची अंकिला करून विठ्ठला दास ठेवी तुझ्या भावाड येऊन ती चित्ता करावा अनंता नाश त्याचा अभय देऊनी करावे सादर क्षण तो विसर पडून दे जन्म जन्मांतरी तुझाची अंकिला करून विठ्ठला दास ठेवी तुका म्हणे आम्ही जे जे इच्छा करू तुका म्हणे आम्ही जे जे इच्छा करू ते ते कल्प करू पुरविसी जन्म जन्मांतरी तुझाची अंकिला करून विठ्ठला दास ठेवी त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका नमामि सद्गुरुं शांतं सच्चिदानंद विग्रहं पूर्ण ब्रह्म परानंद मीशमानंदी वल्लभं सेवे लागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा अहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा मेरू हेची सुख प्रति मागतो आगळे आनंदाची फळे सेवादान जन्म जन्मांतरी तुझ्याची अंगिला करून विठ्ठला दास ठेवी सेवेकरिता निवडलेला अभंग जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज यांचा असून या अभंगातून महाराज भगवान पंढरीश पांडुरंग परमात्म्याकडे मागणी करतात वैकुंठवासी जयराम बाबांनी चालू केलेला हा उत्सव अधिक महिन्यातला उत्सव श्री गुरु आदरणीय साधकांचे मायबाप असलेले आदरणीय शिवाजी महाराज यांनी हा उत्सव बाबांच्या नंतर चालू ठेवला आणि त्या उत्सवाच्या निमित्ताने आपल्यालाही त्या उत्सवात सहभागी होता आलं. लौकिकातले धोंडे पुरणपोळ्या हे कुणी खातात, माणसं खातात आणि मांजरे खातात. तुम्हाला माहित नसेल, परवा माहित ना बा त्या धोंड्यात आमटी घातली ते धोंडा मांजरीनच खाऊन गेले. म्हणजे लौकिकातले पदार्थ कुणालाही खायला भेटतील, पण परमार्थातले जे गोड पदार्थ असतात त्याला भक्तीची फळं म्हणा, ज्ञानाची फळं
असा परमार्थातला स्वाद अनुभवायचा असेल तर आपल्याला संतांच्या संगतीत यावं लागेल. तुकाराम महाराज म्हणतात, आमचा स्वभाव आहे, आम्ही परमार्थ रसाचं सेवन करतो पण एकटे करत नाही. सेवितो हा रस वाटितो आणि वाटितो आणि का हरी ऊन कारांवरी. तेव्हा हे परमार्थातले मिष्टान्न आपल्याला खाण्याचं भाग्य वैकुंठवासी जयराम बाबांच्या कृपेने प्राप्त झालेलं आहे. सगळे साधक मंडळी आहेत. पहिल्यांदा शंकेचं निरसन झालं पाहिजे, मग अभंगाच्या चिंतनाला प्रारंभ. शंका अशी की परवा साधक मंडळीने सांगितलं होतं की विराणीचा अभंग घ्या, पण आमचे श्री गुरु पांडुरंग महाराज क्षीरसागर आहेत, ते म्हटले आपल्या वारकरी संप्रदायाचा अधिकृत नियम आहे की संध्याकाळच्या वेळेला विराणी येत नाही. मग मी म्हटलं आता 26 तारखेला माऊलींच्या मंदिरात सेवा आहे, त्या ठिकाणी विराणीचा अभंग घेऊ. आज जागराची सेवा असल्या कारणाने मागणी पर अभंग घेतला. तुकाराम महाराज या अभंगातून मागणी करतात. थोडस अभंगावर चिंतन प्रारंभ करण्यापूर्वी या भूमीचं जे महात्म्य आहे श्री गुरु मारुती बाबा पाठात सांगतात. ते म्हटले, महादेव पार्वतीचं विमान चाललेलं होतं आणि महादेवाने विमान खाली उतरवलं आणि या आळंदीच्या भूमीवर महादेव गडबडा लोळायला लागले. पार्वती म्हटली, आवाज तुम्ही मला लोळायला काय रामकृष्ण, तुम्हाला असं लोळायला काय झालं? तुम्हाला असं धुळीत लोळायला काय झालं? बाबा विनोदाने म्हणतात, ते म्हटले मालक असं कुठे रस्त्याने लोळायला लागला की लोक त्या मालकीन बाईला हसतात. महादेवाला म्हटले तुम्हाला असं धुळीत लोळायला काय झालं? मग महादेवाने सांगितलं, पार्वती मी ज्या जागेवर ज्या गावामध्ये धुळीत लोळतो ना, हे गाव साधं नाही, या गावामध्ये माझे ज्ञानोबाराय अवतार घेणार आहेत, अशी ही आळंदी आहे. महाराष्ट्रामध्ये असा एकही महात्मा नाही की ज्याचा पदस्पर्श या ठिकाणी झालेला नाही. श्री संत ज्ञानोबारायांचा सहवास ज्या भूमीला घडला, ज्यांची बालक्रीडा या भूमीवर झाली, चारही भावंडांची अशी पवित्र भूमी, जगामध्ये अशी पवित्र भूमी दुसरी कोणतीही नाही. असं हे सिद्धी प्राप्त करून देणारं, परमार्थिक सिद्धी प्राप्त करून देणारं सिद्धबेट आहे. आणि अशा सिद्धबेटामध्ये वैकुंठवासी जयराम बाबांनी अनेक साधकांना घडवलं. लोक म्हणतात की बाबा फार कडक होते. आमचे श्री गुरु पांडुरंग महाराज क्षीरसागर त्यांनी एकदा असं सांगितलं होतं, ते म्हटले महात्म्याच्या क्रोधामधील दयाळूपणा आणि दयाळूपणातला क्रोध ओळखता आला पाहिजे. कधी कधी ते आपल्याला भयंकर रागावलेले दिसतात, पण त्यांच्या त्या क्रोधामध्ये, रागामध्ये आतमध्ये प्रेम दडलेलं असतं. कधी कधी ते आपल्याला फार गोंधळून जेव घालतात, खाऊ घालतात, पण त्यांच्या त्या प्रेमामध्ये भयंकर राग असतो, तो आपल्याला ओळखता आला पाहिजे. असो तेव्हा बाबांच्या बोलण्यामध्ये कठोरपणा होता, पण त्यांच्या कठोरपणामुळे अनेक साधक घडले. आम्हाला इथंच आळंदीत आम्ही शाळेत होतो, संस्कृत विषय होता, त्यात श्लोक असा होता, ते म्हटले आपल्याला गोड बोलणारे लोक जगात पावली भेटते. लोक गोड बोलतात का? स्वार्थ असतो, काहीतरी आपल्याला यांच्याकडून मदत होईल या आशेने लोक एकमेकांना गोड बोलतात. बोलू नये असं नाही, पण गोड बोलणारे लोक जगात पावली भेटतील. सुलभाहा पुरुषा लोके सततम प्रियवादिनः. पण आपल्या कल्याणाचं आणि कठोर बोलणारे लोक फार दुर्मिळ आहेत. अप्रियस्य च पथ्यस्य वक्ता श्रोता च दुर्लभः. असं बोलणारे दुर्लभ आहे, कठोर शब्द सहन करून ऐकून घेणारे कठीण आहे, दुर्लभ आहे. जुने लोक सांगतात वैकुंठवासी मामासाहेबांचं कीर्तन होतं मंडई धर्मशाळेत की कुठंतरी आळंदीत कीर्तन होतं.
आणि चालू कीर्तनामध्ये काहीतरी प्रमाण आठवलं नाही मामांना. आणि वैकुंठवासी जुने कदम माऊली कीर्तनामध्ये टाळ घेऊन उभे होते. मामांनी असं त्यांच्याकडे पाहिलं, म्हणजे सांगा पूर्वार्ध काहीतरी असेल. पण योगायोग असा की त्यांनाही ते आठवलं नाही. कीर्तन झालं, मामासाहेबांच्या जवळ येऊन सगळे बसले आणि मामासाहेब म्हटले, नुसत्या भाकरी खाता का? एवढंच बोलले. आणि तेवढ्याच शब्दाचा परिणाम महाराज जुने कदम माऊली लगेच आळंदीतून निघाले, डोंगरावर गेले, गाथा पाठ करूनच खाली उतरले. या महात्म्यांच्या कठोर बोलण्यामध्ये काहीतरी आपलं हित दडलेलं असतं. तसे वैकुंठवासी जयराम बाबा होते, त्यांचं बोलणं कठोर, नुसतं बोलणं नाही, वेळ प्रसंगी ते मारायचे सुद्धा. पण दुसरी बाजू अशी होती की बाबांचा स्वभाव अत्यंत प्रेमळही होता. कालच बाबांकडे शिकलेले एक डोंगरावर आहेत भरत महाराज काळे, ते म्हटले, मला बाबांनी एकदा एवढं मारलं म्हणजे बाबांची लात म्हणजे जणू काय असा विजेचा खांब अंगावर पडल्यासारखी लात होती, एवढं मारायचं म्हणजे. पण म्हटले त्यांच्या लातीचा प्रसाद मी काहीच अभ्यास केला नाही, पण आज समाधानी, म्हणजे अभ्यास न केल्यावर समाधानी राहतो असं नाही म्हणायचं मला, पण महात्म्यांच्या लाता म्हणजे त्यांचा तो प्रसाद असतो, स्पर्श कृपा असते. त्यांनी सांगितलं, ते म्हणते आम्ही डोळ्याने पाहिले म्हटले, आळंदीतले सगळे महाराज बाबांना घाबरायचे, थरथर कापायचे. तिथं सप्ताह असायचा म्हटले कार्तिकी वारीमध्ये बाबांच्या वडिलांच्या पुण्यतिथीला. आणि मग त्यावेळी कीर्तनकार मंडळी यायची, पण कीर्तनकार जरी आले तरी मंडपातच फेटा बांधायचे, कीर्तन करायचे, खालच्या खाली निघून जायचे. बाबाच्या दर्शनाला जायचे सुद्धा काप नव्हते कीर्तनकार मंडळीचे. पण म्हटले त्याच सप्ताहामध्ये श्री गुरु मारुती बाबांचं कीर्तन दरवर्षी असणार. मग बाबा आले की जयराम बाबांनी जागेवर उठायचं आणि श्री गुरु मारुती बाबांना घ्यायला पुढे जायचं. आणि कीर्तन झाल्यानंतर बाबा खाली असायचे मारुती बाबा, आणि बाबांच्या चपलावर सोडलेल्या वैकुंठवासी जयराम बाबाच्या खोलीच्या जवळ. तर ते भरत महाराज म्हणजे मी माझ्या डोळ्यानं पाहिलं की जयराम बाबाने मारुती बाबांच्या चपला आपल्या हातात उचलाव्या आणि बाबांच्या पायात आणून तिथं पायासमोर ठेवाव्या. मारुती बाबा म्हणजे अहो जयराम बाबा काय करता बाबा तुम्ही असं? नाही म्हटले, महाराज तुमचा अधिकार आहे. सांगण्याचं तात्पर्य हे कठोरही होते आणि हे मऊ प्रेमळही होते. त्यांच्या दोन्ही बाजूचा असा स्वभावाचा आपल्याला ज्ञान झालं पाहिजे. असो, बाबांच्या चरणी नतमस्तक होऊ. आपण जयराम बाबांना जवळून पाहिलं नाही, मी पाहिलं फक्त बाबांच्या जवळ गेलो नाही. जवळ गेलो नाही म्हणजे एकदा प्रसंग आला होता, असे आम्ही तिकडं फुलाची शेती असायची, ते मग बघायला म्हणून आम्ही 2-4 जण चाललो होतो. बाबा इथं खुर्चीवर बसले होते. कोण चालले, कोण आहे रे असं म्हटल्यावर जे आम्ही पळालो मागं. पुढं जायची कोणाची ताप नव्हती. आता जशी लोक फिरायला येतात ना तसं नाही, हे फिरायचं जाऊ द्या, या धरणात पोहायला सुद्धा परवानगी नव्हती. एवढा दरारा होता महाराज आळंदीत. असो, सांगण्याचं तात्पर्य हे की या महात्म्यांच्या कृपा आशीर्वादाने हा कार्यक्रम, हा उत्सव चालू आहे. आणि ही परंपरा श्री गुरु शिवाजी महाराज या ठिकाणी चालवत आहेत. श्री गुरु मोठे कदम माऊली ज्यांना आदर्श मानतात असे शिवाजी बाबा आहेत. म्हटले आई वडिलांची सेवा जुन्या काळामध्ये पुंडलिकरायाने केली होती, ते आपण ग्रंथामध्ये अभंगामध्ये वाचतो. पण ते जर प्रत्यक्ष पाहायचं असेल तर इथं सिद्धपीठात येऊन शिवाजी बाबांकडे पाहावं. ज्ञानोबारायांनी सगळं लिहून ठेवलंय ज्ञानेश्वरी. माऊलींना माहित होतं अशी लोक येणार आहेत की ते जगभर फिरतील, जगामध्ये त्यांना सन्मान मिळेल, पण घरी आई वडिलांशी नीट बोलणार नाही. ज्ञानेश्वर महाराज म्हटले, घरी माता पितरा धड बोली नाही संसारा, आणि विश्वभरी आदरा मूर्ख जैसा. काही लोकांना सगळ्या जगात मान, साहेब साहेब म्हणून सगळं जग ओळखतं, पण घरी आला की मायबापाला शिव्या देत असेल तर ज्ञानेश्वर महाराज म्हणतात तो जगात 1 नंबरचा महामूर्ख आहे. 1 नंबरचा, माफ करा, 1 क्रमांकाचा. निदान आळंदीत तरी कीर्तनात इंग्रजी शब्द येऊ देऊ नये. ज्ञानेश्वर महाराजांची आळंदी आहे. आणि ज्ञानेश्वर महाराज छातीवर हात ठेवून ठामपणे सांगतात की माझ्या मराठी इतकी गोड भाषा जगात कोणतीच नाही, अमृताची गोडी सुद्धा मराठी पुढे फिके पडेल. असो,
तेव्हा दोनही महात्म्यांच्या चरणी नतमस्तक होऊया आणि अभंगाच्या चिंतनाला प्रारंभ म्हणजे फार लांब होणार नाही. थोडक्या वेळेत आपल्या कीर्तनाची वेळ 6 ते 8 आहे. 6:30 ते 8:30, 6:30 ते 8:30 असं गृहीत धरून 8:30च्या आत आपल्याला सेवा पूर्ण करायची. तुकाराम महाराज या अभंगातून देवाकडे मागणी करतात. साधू संतांचा स्वभाव असा आहे, ते देवावरून जीव भाव वळून टाकतात. खूप देवाची सेवा करायची, पण त्या सेवेच्या मोबदल्यात देवाकडे काही मागायचं नाही. ठेवून ते काही न माग देवा पायी ठेवून ते काही न मागती. जीव वाळून टाकतात देवाच्या सेवेकरिता, पण त्या मोबदल्यात काहीही मागत नाहीत. त्यांचा स्वभावच असा आहे की देवाकडे काही मागायचं नाही, निष्काम सेवा करायची. त्यांचा सेवेचा भाव असा आहे, निष्काम निश्चळ विठ्ठली विश्वास, पाहू नये वास अनेकाची. मग बरेच अभंग तुकोबारायांनी मागणी पर लिहिले. त्याचा अर्थ काय महाराज? वैकुंठवासी भोले बाबा म्हणायचे म्हणतात. काही लोकांना आता अशी सवय झाली, ते म्हणतात ढुंडा महाराज असं म्हणायचे, मामासाहेब असं म्हणायचे. म्हणजे कुणाच्या तर मुखातून ऐकलं त्याचं नाव सांगितलं पाहिजे. आपण तर काही श्री गुरु भोले बाबांचं ऐकलं नाही, पण जुने कीर्तनकार, जुने वारकरी संप्रदायातले विद्यार्थी मंडळी सांगतात की बाबांच्या मुखातलं वाक्य असे की देवाकडे काहीच मागू नये आणि देवाकडे मागितल्याशिवाय राहू नये. आता काय अर्थ घ्यायचा? देवाकडे काहीच मागू नये, मागितल्याशिवाय राहू नये म्हणजे काय? तर बाबा सांगायचे म्हणतात की देवाकडे संसारातलं काहीच मागू नये आणि परमार्थातलं मागितल्याशिवाय राहू नये. संसारातलं का मागू नये? त्याचं कारण असं आहे, म्हणजे देव संसारातली एखादी वस्तू देईल असा पांडुरंगाचा स्वभाव आहे. ते म्हटले ज्याला पुत्र होत नसेल त्याला हा पांडुरंग पुत्र देतो, वांझा पुत्र देतो, नवस पुरवी मिठाई. हा पांडुरंग नवसाला पावणार आहे, देईल. पण म्हटले ते देईल, पण मग देव दूर जाईल आपल्यापासून. रामायणातला छोटासा प्रसंग आहे. भगवती सीता माता जेव्हा त्या अरण्यामध्ये होती, ते सोन्याचा हरिण वगैरे आपल्याला प्रकार सगळा माहिती आहे. आणि मग प्रभू रामचंद्र त्या हरणाच्या मागे गेले. इकडे रावणाने सीतेला पळवून नेलं आणि पळवून नेत असताना सीता मोठ्या मोठ्याने रडत होती. आणि रडताना काय म्हणत होती ते नाथ महाराजांनी लिहून ठेवलं. ती सीता मोठ्याने रडत होती. ती म्हटली माझ्याकडून फक्त एक चूक घडली. काय चूक घडली? मी माझ्या पतीकडे मागणी केली. जर मी मागितलं नसतं तर आज ही वेळ माझ्यावर आली नसती. सीतेनं काय मागितलं होतं? सोन्याचा हरिण मागितलं होतं ना. मग नाथ महाराज लिहितात, सीता माता म्हणते म्रतारापाशी जे मागणे ते स्त्रियेचे निंद्य जिणे. मागण्या निमित्त मजरावणे आकर्षणे निजबंदी. भ्रतारापाशी जे मागणे ते स्त्रियेचे निंद्य जिणे. जी पत्नी आपल्या पतीकडे सतत मागत राहते, मला हे आणा ते आणा अशी मागत राहते ना, त्या स्त्रीच्या जगण्यात काही अर्थ नाही. ते स्त्रीचे निंद्य जिणे. मागितल्यामुळे तर माझी ही अवस्था झाली. माझ्या मागण्याची कथा माझी मजची पडदी घाता. बंदी पडदे लंकानाथा श्री रघुनाथा अंतरली. तेव्हा तुकाराम महाराज म्हणतात अशी अवस्था येते जर देवाकडे संसारातलं काही मागितलं तर. म्हणून देवाकडे संसारातलं काही मागू नये आणि परमार्थातलं मागितल्याशिवाय राहू नये. तुकोबारांना देव सतत विनंती करायचे, महाराज तुमच्या 8 पिढ्यापासून ही देवाची सेवा माझी वारी चालू आहे,
पण आजपर्यंत कुणी काहीच मागितलेलं नाही. आमची इच्छा आहे की तुमच्या 8 पिढ्यांच्या सेवेच्या मोबदल्यात काहीतरी मागा. तुकोबाऱ्यांच्या 8 पिढ्या आपल्या सगळ्यांना माहिती आहेत, त्या लक्षात राहाव्या म्हणून जुन्या वारकऱ्यांनी ते भजनातच बसवल्या. विश्वंभरा हरी विठ्ठला पदाची शंकर कानया, बोलो श्री तुकारामा तपोनिधी श्री नारायणा. त्या तपोनिधी नारायण महाराजांपर्यंत तुकोबाऱ्यांच्या ह्या पिढ्यांनी देवाची सेवा केली, पण काही मागितलं नाही. आणि मग देवानं विनंती केली, महाराज काहीतरी मागा. तुकाराम महाराज म्हटले, देवा आमच्या सगळ्या पूर्व परंपरेमध्ये तुझी सेवा घडत आलेली आहे. योगायोग असा की तुझ्या कृपेनं माझ्याही जीवनामध्ये ही भक्ती घडत आहे. आणि देवा एकच इच्छा आहे की ही जी भक्ती आहे ना, या भक्तीचं सुख आम्हाला पुन्हा पुन्हा पाहिजे. महाराज अभंगाच्या प्रथम याची सुख पुढची मागतो आगळेचे सुख पुढची मागतो आगळेचे सुख पुढची मागतो आगळेचे सुख पुढची आनंदाची फळे सेवादार आनंदाची फळे सेवादार जन्मोजन्मांतरी तुझाचे रांगेला जन्मोजन्मांतरी तुझाचे रांगेला आनंदाची फळे सेवादार आनंदाची फळे सेवादार आनंदाची फळे सेवादान आनंदाची फळे सेवादान जन्मोजन्मांतरी तुझाचे अंतिला जन्मोजन्मांतरी तुझाचे अंतिला आनंदाची फळे मागतो आगळे आनंदाची फळे सेवादान. तुकाराम महाराज म्हणतात, देवा हेच भक्तीचं सुख आम्हाला पुन्हा पुन्हा मिळू द्या. कारण भक्तीचं सुख जे आहे ते इतर कुठेही मिळत नाही. हे सुख तुमच्या भक्तीमध्ये चरण सेवेमध्ये प्राप्त होतं. आपण सगळे भाग्यवान आहोत की आपल्याला या आळंदी सारख्या पुण्यक्षेत्रामध्ये राहता येत आहे. नुसतं राहणं वेगळं आणि इथं राहून परमार्थिक साधना करणं वेगळं. नामदेव महाराज म्हणतात की खूप मोठं काहीतरी पुण्य असेल तर त्याला ज्ञानेश्वर महाराज डोळ्याने दिसते, इतर कोणालाही दिसत नाही. अनंत पुण्य ज्याचे गाठी तरीच ज्ञानदेव दृष्टी हे ऐसे अगाध पुण्य दुर्जटी बोलवले. नामदेव महाराज म्हणतात खूप पुण्य केलं असेल समजावं. ज्या अर्थी आपण आळंदीत आलो माऊलीचं दर्शन घेतो त्या अर्थी आपण पुण्यवान आहोत. पण एक महात्मा म्हटले आपण पुण्यवान नाही, आपले मायबाप पुण्यवान होते म्हणून आळंदीला आलो. त्यांनी जर आपल्याला दुसरेच संस्कार लावले असते खाण्यापिण्याचे म्हणा पत्ते खेळण्याचे तर आपल्याला इकडे येण्याची बुद्धी झाली नसती. हे आपल्या आई वडिलांचं कर्तृत्व आहे. नामा म्हणे सर्व सुकृते दाहिजे एक वेळा जायचे अलंकावती. अलंकापुरा म्हणा अलंकावती. नामदेव महाराज म्हणतात अनेक जन्माचं पुण्य एकत्र आलं की मग एकदा आळंदीला जायला भेटतं, त्याशिवाय भेटत नाही. आपण अत्यंत भाग्यवान की आळंदीमध्ये राहता येतं, आपल्याला काहीतरी अभ्यास करता येतो. या आळंदीमध्ये कोणतं सुख आहे महाराज? पहिलं सुख आहे
की इथं साधू संतांचे शब्द आपल्या मुखाने भोगता येतात. जो अभंग आज आपण पाठ करतो कोणत्याही समाधीचा असो, संतांचे माझे जीवाला जर विश्रांती पाहिजे असेल तर या जगामध्ये विश्रांतीचं स्थान फक्त अलंकापुर आहे. इथं विश्रांती भेटते म्हणजे सुख भेटतं. आणि जर लौकिक अर्थाने पाहायचं झालं तर झोपही चांगली लागते. गावाकडे दुपारी झोपायचं म्हणून ठरवून झोपलं तरी झोप लागत नाही, आणि इथं पडलं की डोळा लागतो. विश्रांती घ्यायची असेल म्हणून देव म्हणतात, नामदेव महाराज तुम्हाला विश्रांती करायची असेल, नाही नाही नामदेव महाराज शाळेत लहानपणी गोपाळपुरात राहायचो तेव्हा महाराजांच्या भजनाच्या कॅसेटवर महाराजांचं म्हणजे टीव्हीवर भजन ऐकलं होतं. त्यानंतर आज योग आला बाबांचे गायन ऐकण्याचा. हे सुख इतर ठिकाणी नाही महाराज. हे आळंदीचं वैभव आहे की जग ज्यांना फक्त टीव्हीवर मोबाईलवर पाहू शकतं त्यांचा आपण प्रत्यक्ष इथं त्यांचं सानिध्य प्राप्त करू शकतो. असे महात्मे या आळंदीमध्ये आहेत. असो आपल्याला सांगत होतो की विश्रांती पाहिजे असेल तर इथे यावं, पण लौकिक अर्थाने विश्रांती शब्दाचा अर्थ मुळीच घेऊ नया. झोपा काढण्यासाठी आळंदी नाही महाराज. उलट इथं आल्यानंतर झोप उडाली पाहिजे. लोक वाटतं निवांत दुपारी झोपायचं. आरोग्याच्या दृष्टीने घातक आहे आणि साधनेच्या दृष्टीने तर घातक आहेच आहे. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात केवळ सद्गुरूच्या पुढे दंडवत घालतानाच विद्यार्थ्याचं पूर्ण अंग जमिनीला टेकलं पाहिजे. एरवी त्याचं पूर्ण अंग जमिनीला टेकत नाही. दंडवताचे प्रसंगे भुई हन अंग लागे. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात दिवसा साधकाने झोपू नये. मी असं कुठं लिहिलंय का ज्ञानेश्वरीत? आठवती ओवी मी सांगतो. अर्थ तसाच आहे. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात आहार तरी सेविजे तरी युक्तीचे मापे म्हणजे क्रिया जाता आचर्ये तयाची स्थिती. मितला गोली गोलीजे मितलिया पावली चालीजे. आणि आता पुढच्या शब्दाला अधोरेखित करायचं. निद्रेही मानू दिजे. झोपेला मान द्यायचा पण पुढं अवसरे एके एका वेळेला झोपेला मान द्यायचा.
मग एक तर दिवसा द्या नाही तर रात्री द्या विठ्ठल. महात्म्यांच्या मुखातून ऐकलेलं सांगतो. वैकुंठवासी वक्ते बाबा म्हणायचे, जो मुलगा दिवसा झोपतो त्याची बुद्धी मंद होते, हे भौतिक दृष्टीनं. आणि जो दिवसा झोपतो त्याला शुगर होणार, शुगर नाही मधुमेह होणार, म्हणजे होणार. दिवसा झोपणाऱ्या माणसाला जाऊ द्या, आयुष्य कमी करतं. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, हा तुकोबारांचे एक प्रमाण आठवलं. तुकाराम महाराज म्हणतात, मला रात्रंदिवस डोळ्याला डोळा लागत नाही. माझा येणे दुःखे फुटत असे प्राण, पण न कळता जेव्हा सुखी असेल. कबीर महाराज म्हणतात, सुखिया सब संसार है, खाए और सोए, दुखिया दास कबीर है, जागे और रोए. कबीर महाराज म्हणतात, सगळे लोक आनंदानं खातात, झोपतात, गिळायचं आणि लोळायचं, दोनच कामं करतात लोक. पण म्हणले आमच्या डोळ्याला झोप नाही, आम्ही रात्र रात्र जागून रडतो. का? कारण काळ कधी येऊन घालेले याचा कधी आम्हाला माप लागत नाही. अजून देव भेटला नाही, काय ऐसे पुण्य होईल गाठी, घालीन पायी देवाचे मिठी, मज तो कुरवाळील जगदेठी, दाटईन संकंठी सगळी. कधी तो दिवस उजाडेल की देवाच्या पायाला कडकडून मिठी मारेल, असं पुण्य कधी निर्माण होईल, अशी सतत चिंता आम्हाला आहे. मी आपल्याला हे सांगत होतो की आळंदीमध्ये काय सुख प्राप्त होतं. साधू संतांची अक्षर गोगण्याचं सुख आहे महाराज. आम्ही पाठाला असताना आमच्या पाठाला एक 60-65 वर्षाचे मस्के बुवा म्हणून होते. मग मोठे माऊली पाठांतर घ्यायचे. पाठांतर घेताना ते बिचारे वय एवढं वाढलेलं पण पाठ करायचे ते बाबा. आणि त्यांचं म्हणून घेताना माऊलीला विलक्षण आनंद व्हायचा. माऊली एकदा त्यांना विचारत होते आमच्याकडे, बाबा हे म्हणताना तुम्हाला अमृत पिल्यासारखं वाटतं की नाही सांगा. ते हो म्हटले. आणि खरंच आहे महाराज, पाठ करणाऱ्या विद्यार्थ्याला कळतं की अक्षर गोखताना काय आनंद होतो. कधी कधी भूक लागते. आता जेवणाची वेळ झाली, पण आता माधुकरी यायला अजून बराच वेळ आहे, जाऊ द्या आता मग अभंगच गोखू. आणि मग ते अभंग गोखता गोखता महाराज त्या अभंगानेच पोट भरतं, जेवायची इच्छा राहत नाही. तुकाराम महाराज म्हणतात, रव्याचे लाडून, बेसनाचे लाडून, खोबऱ्याचे लाडून, बदाम पिस्त्याचे लाडू खाण्यापेक्षा कधी कधी आम्ही खातो ते लाडू खा की. महाराज म्हणतात, आम्ही आनंदाचे लाडू खातो. तुका म्हणे खातो आनंदाचे साधू संतांच्या मुखातले शब्द आपल्या मुखामध्ये येणं हे एक विलक्षण सुख आहे. आपण जो अभंग जी ओवी म्हणतो ती ओवी वैकुंठवासी मामासाहेबांनी सुद्धा भोगलेली आहे. ती ओवी वैकुंठवासी स्वानंद सुखनिवासी जोग महाराजांनी सुद्धा भोगलेली आहे. आपण जे ताटीचे अभंग म्हणतो ते अभंग श्री संत तुकोबारायांनी भोगलेले आहेत. या साधू संतांच्या मुखातले शब्द आपल्या मुखामध्ये येतात आणि त्याचं महत्व कळल्यानंतर विलक्षण आनंद होतो. या संतांच्या अक्षराच्या घोषण्याचं एक विलक्षण सुख आहे. जुने लोक सांगतात की जगद्गुरु तुकाराम महाराजांनी एकनाथी भागवताचे 1000 पारायण केले होते भंडाऱ्या डोंगरावर. ती तुकाराम महाराजांनी फक्त संख्या नाही पण त्यांनी लिहून ठेवलंय. ते म्हटले, आम्ही कीर्तन करायला शिकलो त्याचं कारण काही पाठ केली संतांची उत्तरे विश्वासे आदरे करुणिया. या साधू संतांचे शब्द आम्ही आमच्या मुखामध्ये धारण केले. हे पाठांतराचं अभ्यासाचं सुख आहे. त्यानंतर या वारकऱ्यांमध्ये भजनाचं सुख आहे महाराज. तुकाराम महाराज म्हणतात, काय त्या भजनाच्या सुखाचं वर्णन करावं. ते सुख आम्ही पाहिलं की आम्ही नाचतो. आम्ही नाचतो ते सुखे,
त्या वारकऱ्यामध्ये नाचण्याचं विलक्षण सुख आहे. तुकाराम महाराज म्हणतात नाचल्यानंतर फार सुख फार पुण्य प्राप्त होतं. भजनामध्ये नाचल्यानंतर नाथ महाजनी तर असं लिहिलं ते म्हटले साधावया निज काज सांडून लौकिकाची लाज कीर्तनी नाचती भोज अति निर्लज्ज निशंक. म्हटले ज्याला देव प्राप्त करून घ्यायचंय ना आणि लोकांची लाज सोडायची निर्लज्ज होऊन कीर्तनात नाचायचं एवढ्याने सुद्धा देव प्राप्त होतो. तुकोबारायांनी कावडीच्या अभंगात लिहिला. कावडीची चाल आहे ती चाल म्हणताना समीवर म्हणजे ध्रुव पदावर यायच्या आधी हर हर असं म्हटलं की तुम्ही महादेव म्हणायचा म्हणजे ती चाल बरोबर आहे ते कावडीच्या अभंगाची. व्रत करा एकादशी सोमवार व्रत करा एकादशी जगद्गुरु तुकोबारायांनी मोठ्या महादेवाच्या तिथं मंदिर येतात असं महिपती महाराजांनी लिहिलंय. मोठा महादेव म्हणजे शिखर शिंगणापूरचा महादेव. तुकोबाराय पंढरीची वारी करत होते पण महादेवाचा द्वेष करत नव्हते. महादेवाची चैत्र वारी करायची एकट्याने नाही. तुका हरिदास तराळ अवघे हाकारी सकळ यारे बंधू शिखरातळ चैत्र मास पर्व काळ महादेव दर्शने. तराळ कशाला म्हणतात? दौंडी देणाऱ्याला तराळ म्हणतात. हा तुकाराम महाराज म्हटले मी दौंडी देऊन सगळ्यांना हाकारून घेऊन जातो कुठं? शिखर शिंगणापूरच्या महादेवाला. म्हणजे दोघांचीही तुकोबारायांनी सेवा केली पण अभेद रूपाने केली. असे महात्म्यांच्या हे अभंग त्यांच्या ह्या चाली त्यांचं हे भजन त्या भजनामध्ये नाचण्याचं विलक्षण सुख आहे. तुकाराम महाराज म्हणतात काय सांगावं हे भक्तीचं सुख कितीही सेवन करा पोटच भरत नाही. ज्ञानेश्वर महाराजांचा अभंग आहे तृप्ती भूके दिली काय करू माये जीवनी जीवन कैसे तान्हे जत आहे मन धाले बरी न धाई. म्हणजे तृप्ती आता वाटतं बास आज भरपूर भजन झालं आणि पुन्हा भजन करण्याची एवढी भूक लागते त्या तृप्तीलाच भूक लागते. काय माऊलींचे शब्द आहेत. माऊलींची संकल्पना कळायला सुद्धा फार उंची लागते बुद्धीची.
ज्ञानेश्वर महाराज म्हणतात पोट भरत नाही. तुकाराम महाराजांचं फार सुंदर प्रमाण आहे. श्री गुरु हनुमंत बाबा मते यांची चाल आहे. पोट सेविता नाचण्याचं सुख आमचं पोट भरत नाही. कितीही भक्ती करावी वाटते, कितीही भजन करावं वाटतं, असे भजनाचं सुख देवा हेच पुन्हा पुन्हा आम्हाला मिळू द्या. हे जे सुख पुढती मागतो आगळे आनंदाची फळे सेवादान. तुमची सेवा आम्हाला दान द्या. त्या सेवेला आनंदाची फळं लागतात. सद्गुरूंची सेवा करणं फार कठीण, अभ्यास करणं सोपं आहे, पण एखाद्या महात्म्यांच्या सानिध्यात राहून चिंतन करणं काय असतं ते सीताराम महाराजांना विचारा म्हणजे कळेल. तर साधूंचं काही नाही, पण बाकीच्या समाजाचा किती त्रास होतो ते साधू महात्म्याच्या जवळ राहिल्यावर कळतं. श्री गुरु शिवाजी महाराजांचं महत्व एवढं का वाटतं साधू संतांना आपल्या शिवाजी बाबांचं? त्याचं कारण आहे त्यांनी जयराम बाबांच्या जवळ राहून परमार्थ केला. एवढं सोपं नाही महाराज. हे महात्मे म्हणजे आग होते. ह्यांच्या जवळ राहून साधना करण्याला खरं महत्व आहे. पण एवढं मात्र खरं की त्यांच्या सानिध्यात राहिल्यानंतर आपल्याला संसाराची भीती तिळ मात्र वाटू शकत नाही. असो तेव्हा संतांच्या संगतीचं सुख आणि त्या सेवेचा मोबदला म्हणजे त्याला आनंदाचं फळ येतं. ज्ञानेश्वर महाराज म्हणले काही झाडं अशी आहेत की त्या झाडांना फक्त फुलंच येतात, फळ येत नाही. काय सांगितलं? काही झाडांना नुसती फुलं येतात, फळ येत नाही. असं झाड म्हणजे उदाहरण आपलं गुलाबाचं फूल. त्या झाडाला नुसती फुलं येतात, फळ येत नाही. काही झाडं अशी की त्याला फक्त फळ येतं, फूल येत नाही. उंबराच्या झाडाला फूल येत नाही. जुनी म्हातारी माणसं सांगतात बुवा गाडीच्या चाका एवढं फूल येतं म्हणतात, पण ते त्यांनी पाहिजेच नाही, आपण तर पाहिजेच नाही म्हणतात बिचारे. पण त्या झाडाला फूल येत नाही, नुसती फळं येतात. काही झाडं अशी की त्यांना फुलंही येतात आणि फळही येतात. आंबा म्हणा, पेरू म्हणा, त्यांना मोहर येतं म्हणजे फूल येतं आणि फळही येतं. पण एक झाड आहे ज्ञानेश्वर महाराज म्हणतात त्याला फुलही नाही आणि त्याला फळही नाही. असं झाड म्हणजे ऊर्ध्वमूल मद शाख अश्वत्थम प्राहुरव्ययम् छंदांसी यस्य पर्णानि यस्तम वेद सवेद. हे संसार रूपी झाड आहे. हे या फळ ना चुंबिता फूल ना तुरुंबिता. जे काही बनू सुता ते रुखुची हा. या संसार रूपी झाडाला कसलंच फळ नाही, पण परमार्थात देवाची साधूची सेवा केल्यानंतर त्याला आनंदाचं फळ प्राप्त होतं. म्हणून देवा तुमचं आनंदाचं फळ प्राप्त करून देणारी तुमची सेवा, ती सेवा मला दान द्या. श्री गुरु ढोक महाराज रामायणात सांगतात. ते म्हटले सीता स्वयंवराच्या आधीचा दिवस. लक्ष्मण रामचंद्र प्रभूचे पाय दाबत होते. रात्रीचे 10 वाजलेले. राम प्रभू म्हटले लक्ष्मणा जा आता विश्रांती कर. मला आता डोळा लागतो, तू विश्रांती कर. हो म्हटले दादा तुम्ही झोपा. रात्रीचे 11 वाजले तरी लक्ष्मण पाय दाबतच होता. ते म्हटले अरे झोप की आता. हो दादा तुम्ही झोपा. आणि मग रात्रीचे 1 वाजले तरी लक्ष्मण पाय दाबताना पाहिजे. मग प्रभू रामचंद्राला राग आला. का रे एवढं काय म्हटले तू रात्रभर पाय दाबणारेस की काय? का एवढी सेवा करतो?
मग लक्ष्मणाने सांगितलं, दादा मला माहिती आहे उद्या धनुष्य तुमच्याच हाताने उचलला जाणार आणि सीता तुमच्याच गळ्यामध्ये वरमाला घालणार आणि मग एकदा का सीता मातेने तुम्हाला माळ घातली, त्या तुमच्या धर्मपत्नी झाल्या की उद्यापासून तुमच्या सेवेचा हक्क त्यांना प्राप्त होईल आणि मला उद्यापासून सेवा घडणार नाही, म्हणून मला आज पोटभर तुमची सेवा करू द्या, माझी शेवटची ही सेवा म्हणायला हरकत नाही. तेव्हा तुकाराम महाराज म्हणतात, देवा ही तुझी सेवा आनंदाचं फळ देणारी आम्हाला पुन्हा पुन्हा घडू द्या. पण हे बघा, याच जन्मात नाही, नामदेवरांचा फार सुंदर अभंग आहे. नामदेव महाराज म्हणतात, देवा जर पुढच्या जन्मात मी माणूस झालो तर मनुष्य करीशी तरी भक्तीचे निमिसे तुझे द्वारी वसे ऐसे करी. मी माणूस झालो तर तुझ्या महाद्वारातला एखादा झाडू मारणारा सेवक मला कर. बर, तेवढं पुण्य माझं नसेल. जर पुढच्या जन्मात मी कुत्रा होणार असेल ना, मग कुत्रा का असे ना, श्वान करशी तरी उच्चिष्टाचे निमिसे तुझे द्वारी वसे ऐसे करी. उष्ट खाण्याच्या निमित्तानं तुझ्या दारातला कुत्रा मला करा. बर, पक्षी करशी तरी चारियाचे निमिसे तुझे द्वारी वसी ऐसे करी. पक्षी केला तर चारा घेण्याच्या निमित्तानं तुझ्या दारात मला येता आलं पाहिजे, तुझ्या दारातला पक्षी कर. झाड करशी तरी तुळशीचे निमिसे तुझे द्वारी वसे ऐसे करी. वृक्ष करीशी तरी मंडप मेघाचे निमिसे तुझे द्वारी वसे ऐसे करी. उदक करीशी तरी सडियाचे निमिसे. पाणी करायचं असेल तर तुझ्या अंगणात पडणारा सडा मला कर, सडियाचे निमिसे तुझे द्वारी वसी ऐसे करी. पाषाण करीशी तरी रंग शिळेचे निमिसे तुझे द्वारी वसी ऐसे करी. नामा म्हणे विठो कीर्तनाचे निमिसे तुझे द्वारी वसी ऐसे करी. तेव्हा पुढच्या जन्मात सुद्धा आम्हाला हीच सेवा घडली पाहिजे. फक्त रामायणातली एक ओवी सांगतो हा. प्रभू रामचंद्र रावण यांचं युद्ध झालं, सीता माता सोडून अयोध्येला परत आले आणि आल्यानंतर प्रभू रामचंद्रांनी सगळ्या वानरांकडे पाहिलं, त्यांना त्यांच्या उपकाराची जाणीव झाली. म्हटले आपण लंका जिंकू शकलो असतो, पण म्हटले ह्या वानरांचं सहकार्य जर नसतं तरी आपल्याच्याने हे शक्य नव्हतं. तुकाराम महाराजांनी सुद्धा म्हटले, देवानं लंका जिंकली, पण कशी? वानरा हाती लंका घेव विधी म्हणे तुका. माध्यम का असेना, वानरांना माध्यम करून देवाने लंका जिंकली. लहाने कदम माऊली विनोदाने सांगतात, ते म्हटले देवाला माणसं नेता आली नसती का लंकेत युद्ध करायला? नक्की नेता आली असते, त्याला काय, पण देवानं माणसं नेली नाही. का म्हटले? त्याचं कारण असं आहे, देवाला माहित होतं ज्या गावात जाऊन युद्ध करायचे ते गाव सोन्याचं आहे, म्हणजे लंका सोन्याची आहे, आणि तिथं जर माणसं नेली तर माणसं युद्ध करणं नंतर बघतील, आधी जमा करतील जेवढं काढता येतं. म्हणून या माणसापेक्षा वानर बरी, म्हणून वानर नेली महाराज, जाऊ द्या. तर देवाला वाटलं ह्यांचे उपकार आहेत म्हणून आता उत्तीर्ण व्हायचं, म्हणून देवाने प्रत्येकाच्या कामानुसार त्यांना बक्षीस द्यायचा कार्यक्रम सुरू केला. बक्षीस देऊ लागले आणि फक्त मारुतीला काय द्यावं हे देवालाच लक्षात येईल. म्हटले याचे उपकार एवढे की काय द्यावे त्यासी वावे उदराई ठेविता पायी जीव तोडा. त्याला काय द्यावं असा विचारात असताना मारुतीलाच बोलवलं आणि प्रभू रामचंद्र म्हटले, मारुती तुला काय पाहिजे ते सांग, तू जर माझा जीव मागितला ना मी तुझा जीव सुद्धा देईन, फक्त तू माग, तुझ्या मुखातून शब्द येऊ दे. असं म्हटल्यानंतर मारुतीरायांनी हात जोडून सांगितलं, देवा मग आता मी मागतो ते मला द्या. कृपा ओळणी रघुनाथा म्हणे ऐसे करावे स्वामीनाथा. जोवरी पृथ्वीवरी राम कथा तव असावे तत्वता प्राण माझे. देवा मग ऐका, जोपर्यंत या जगामध्ये तुमची कथा राहील ती कथा कान भरून ऐकण्यासाठी मला आयुष्य द्या, मला जिवंत ठेवा, मला पुन्हा पुन्हा तुमची कथा पोटभर ऐकायची. तुकाराम महाराज ते सांगतात, देवा ह्या जन्मात तर तुझी सेवा घडली, पण आम्हाला अशी अपेक्षा आहे की पुढच्या जन्मात सुद्धा अशीच सेवा घडावी. अभंगाचं दुसरं चरण. जन्मा जन्मांतरी
तुझाची अंकिला जन्म जन्मांतरी तुझाची अंकिला जन्म जन्मांतरी तुझाची अंकिता करुणी विठ्ठला दास ठेवी. वैकुंठवासी स्वानंद सुखनिवासी सद्गुरु जोग महाराज एकदा बोलता बोलता सहज वैकुंठवासी मामासाहेबांना असं म्हणून गेले की म्हटले, अरे मी मागच्या जन्मात ज्ञानेश्वर महाराजांचा भोई होतो, पालखी वाहणारा भोई होतो, म्हणून मला माऊलीने जवळ केले. मागच्या जन्मात केलेली सेवा या जन्मात कामाला येते. तेव्हा अशी जन्मोजन्मी आम्हाला तुमची सेवा करू द्या, दुसरं काही नको. जन्म जन्मांतरी तुझाची अंकिला करुणी विठ्ठला दास ठेवी. आम्हाला तुमचा दास करून ठेवा ही आमची मागणी आहे. दास्यत्वामध्ये फार मोठं सुख आहे, फक्त ते दास्यत्व निष्काम पाहिजे. मग त्या आराध्यापेक्षा सुद्धा दास्यत्वाला जास्त किंमत आहे. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, पहा पहा अनुरागे भजे जे प्रियोत्तमे मानिजे ते पतिहुनी काय न वाणिजे पतिव्रता. एखादी माता माऊली जर आपल्या पतीची मनोभावे सेवा करत असेल, पातिव्रत्याने राहत असेल, पतीला देव समजून राहत असेल, तर ज्ञानेश्वर महाराज म्हणतात त्या पतीपेक्षा त्या पतिव्रता माऊलीच्याच पायावर जास्त वेळा डोकं ठेवावं वाटतं. कारण ती त्याच्या सेवेची जी जबाबदारी निभवत आहे, त्याच्या सेवेमध्ये जे विलक्षण सुख तिला प्राप्त होत आहे त्याला दास्यत्वाचं सुख म्हणतात. आणि अशा प्रकारचं दास्यत्वाचं सेवेचं सुख आम्हाला जन्मोजन्मी मिळावं. तुकाराम महाराज म्हणतात, देवा हे सगळं जरी असलं तरी जीवन परिपूर्णतेकडे न्यायचं असेल तर एक अद्वैतता त्याच्यामध्ये आली पाहिजे, ब्रह्मरूपता आली पाहिजे. हे सगळ्यात महत्वाचं आहे. मानवी जीवन परिपूर्ण व्हायचं असेल तर तुकाराम महाराज म्हणतात या आयुष्याच्या माध्यमातून सच्चिदानंद पदवी प्राप्त करता आली पाहिजे, त्यावेळी आयुष्य पूर्ण होतं. पण असं सच्चिदानंदत्व अद्वैत ब्रह्मरूपत्व आमच्याही जीवनात आलं पाहिजे. तुकाराम महाराजांनी अनेक वेळा अशी देवाकडे प्रार्थना केली. आयुष्याच्या
अंधत्व प्राप्त करून घ्यायचंय. काही विद्यार्थी म्हणतात, अहो त्यांना म्हटलं चला की विचारसागराच्या पाठाला. कशाला ब्रह्मज्ञान शिकायचं? तुकाराम महाराजांनी सांगितलं नको ब्रह्मज्ञान, आत्मस्थिती भाव. वेदांत कशाला शिकायचं? आपलं बरं आहे साधना करत राहायचं, म्हणजे वेदांत वगैरे काही शिकायचं नाही. पण म्हटले ते तुकाराम महाराजांचा म्हणण्याचा भाव समजला पाहिजे आपल्याला. नको ब्रह्मज्ञान म्हणत असताना तुकाराम महाराज म्हणले आता नको, आता पोट भरलंय आमचं ब्रह्मज्ञानाने. एखादा माणूस जेवायला बसला आणि जेवण पोटभर झालं, मग कुणीतरी लाडू घेऊन आलं, तो म्हणतो बाबा मला आवडतात पण आता नको, आता आमचं पोट भरलंय. तसं न म्हणण्याचं कारण आता ब्रह्मज्ञानाने आम्ही तृप्त झालो, आता नको, आता आम्हाला जीवन मुक्तीचं विलक्षण सुख अनुभवायचंय. आता तू माझा स्वामी आणि मी तुझा रंग. मला माहिती आहे आपण पाहिलं तर दोघं वेगळे नाही. वैकुंठवासी खंडारकर महाराज म्हटले एकदा समुद्रातून लाटेचं भांडण लागलं. समुद्र त्या लाटांना म्हणला चला माझ्यात राहायचं नाही, निघून जा. आता त्या लाटा जातील कुठं सांगा? त्या लाटा त्यावर वेगळ्या नाहीतच, त्या जाऊ शकत नाहीत. जगद्गुरु शंकराचार्य म्हणतात देवा मला माहितीये सत्य विभेदा पगमे नाथ तवाहम नमाम कीनस्त्वम सामुद्रो हि तरंग क्वचन समुद्रो न तारकः. जेव्हा मला माहितीये की लाट आणि समुद्र वेगळे नसतात, तसं तू आणि मी वेगळा नाही, ही गोष्ट अगदी खरी आहे. पण त्यातल्या त्यात जर पाहायचं झालं तर माणूस समुद्राची लाट असं म्हणतो, लाटेचा समुद्र म्हणत नाही. तसं आपल्या दोघांमध्ये अद्वैत जरी असलं तरी मी तुझा आहे, मी तुझा भक्त आहे हे मात्र खरं आहे. तसं तुकाराम महाराज म्हणतात आम्हाला अद्वैतामध्ये राहायला आवडतं, पण त्या अद्वैतानंतर सुद्धा विलक्षण सुखात, जीवन मुक्तीच्या विलक्षण सुखाची अपेक्षा असल्या कारणाने आम्ही देवभक्तपणा धारण करतो. वाढा हा अभेदुनी भेद राखीला अंगी वाढावया जगी प्रेम सुख. आम्हाला अभेद असून सुद्धा भेदामध्ये प्रेम सुखाची अपेक्षा असल्या कारणाने या काय म्हणतात भक्त्यर्थम कल्पितम द्वैतम अद्वैतादपि सुंदरम. त्या भक्तीसाठी केलेल्या द्वैताची अनुभूती घ्यायची. पण हे घेत असताना आमच्या जीवनामध्ये द्वैतानुभूती येऊ देऊ नको, आम्हाला संसार दिसू देऊ नको, असं तुकाराम महाराजांची प्रार्थना आहे. नाथ महाराजांचा सुद्धा असाच अभंग आहे. अद्वैतेची चालो अक्षयी भक्ती अद्वैतेची चालो अक्षयी भक्ती मानसाचे नाथलो मानसाचे नाथलो अद्वयानंद वेदे नामलो अद्वैतेची चालो. भक्ती तर चालली पाहिजे, पण त्या भक्तीमध्ये द्वैतानुभूती नसली पाहिजे. तर आम्हाला अद्वयाने तुझे अनुभूती आली पाहिजे. महाराज देवाला प्रार्थना करतात देवा माझ्याही जीवनात द्वैत राहू देऊ नको. तुझ्या भाव आणि येऊ चिंता करावा अनंता नाश त्याचा. पुन्हा विक्षेप जाणवला, द्वैत दिसलं की पुन्हा त्याचा नाश करायचा. तुकाराम महाराज म्हणतात देव कोणाला आपलं रूप दाखवतो? न देखे जोया जना दया दावी आपणा. जो जगाला पाहत नाही ना त्याला देव आपलं रूप दाखवतो. मावळ गीत विश्वाभासू नवद उदयला चंडावशु अद्वया प्रेमी विकासु वंदो आता जो अविद्या राती रुसोनिया केळी ज्ञाना ज्ञान चांदनिया. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात सद्गुरूचं असं आहे ते अविद्या रूपी रात्री नष्ट करतात आणि ब्रह्मरूपता दाखवतात. जर जगाला आपण पाहत असू तर आपण अज्ञानी आहोत, द्वैत आपल्या जीवनात आहे, तेव्हा अशा प्रकारचं द्वैत राहता कामा नये. तुझ्या भाव वाढ येऊ नेदी चित्ता करावा अनंता नाश त्याचा. आणखी काय करा
तर आमच्या जीवनामध्ये अभय प्राप्त करून द्या असं महाराज अभंगाच्या पुढच्या चरणात म्हणतात. सादर क्षण तो विसर पडोने देवा. आम्हाला या संसार रूपी सापाची फार भीती वाटते, कारण आमची अधोगती या संसारानेच केली. म्हणून रुसलो संसारा सर्व हा विकार पांढरा. तुझसी अंतर रे दातारा याची दावे दारा. सहज आठवलेलं सांगता, सिद्धांताला अनुकूल नाही, पण सर्व विषय आला म्हणून आठवलं. श्री गुरु मारुती महाराज तुंतुने पंढरपूर नाही, त्यांनी सांगितलं. ते म्हटले एकदा ज्ञानेश्वर महाराज रस्त्याने निघाले आणि त्यांना सर्प दिसला, विषारी सर्प. ज्ञानेश्वर महाराजांचा स्वभाव असा, म्हटले कशाला कोणाच्या वाटेला जायचं, आपला मार्ग बदललेला बरा. ज्ञानेश्वर महाराज दुरून गेले, त्या सापाला शिवलंय नाही. त्यांच्या नंतर नाथ महाराज आले. नाथ महाराजांनी पाहिलं विषारी सर्प आहे, पण म्हटले आता आपण दूर गेलो म्हणजे हा साप दुसरं कोणाला तरी चावो. मग त्यांनी काय केलं, नाथ महाराजांना म्हणजे ते बऱ्याच कला येत होत्या, त्यात त्यांना साप धरण्याची कला येत होती. गरुडाचार्य म्हणल्यावर सगळं जमलंच पाहिजे ना. आणि मग नाथ महाराजांनी त्या सापाला असं काही युक्तीनं धरलं आणि त्याचा विषारी दात काढून टाकला. साप म्हणजे साधा साप धरू नका, हा संसार रूपी सर्पाचं सांगतोय मी आपल्याला. नाथ महाराजांनी त्याचा विषारी दात काढला. म्हणजे काय केलं, ब्राह्मणाचा पोर खेळिया एका भला त्याने जन खेळकर केला रे. जनार्दन बसवंत करून त्याने वैष्णवांचा मिळविला रे. म्हणजे नाथ महाराजांनी संसार रूपी सापाला हातातलं खेळणं केलं. ज्ञानेश्वर महाराज त्या सापाच्या जरा दुरून गेले, म्हणजे संसारच नको आपल्याला बा, संसाराच्या वाटेलाच गेले नाही. पण मागून पुणे जिल्ह्यातले आले तुकाराम महाराज, त्यांचा स्वभाव करारी. त्यांनी पाहिलं साप पडलेला आहे, ते दात बीत काढायचं नाही, काय नाही, खेटरानं ठेचून टाकला, मारून टाकला. तुकाराम महाराजांनीच असं लिहिले, लाथाळीला हा संसार तुकाराम महाराजांनी त्याला नष्ट करून टाकलं. संसाराच्या नावे घालोनिया शून्य वाढता पुण्य धर्म केला, असा तुकाराम महाराजांचा जळवणी संसार. वा. महाराज म्हणतात ते साप नुसता मारला नाही, जाळून बी टाकला. जाळून संसार बैसलवांगडी तुझे नाही मनी मानसी हे, असे तुकाराम महाराज. पण तुकाराम महाराज साधकाच्या भूमिकेतून बोलतात. साधकाला संसाराची भीती वाटते, कधी हा संसार रूपी सर्प घाला घालेल सांगता येत नाही. भीती वाटते,
पण देवा एकदा का आम्हाला ब्रह्मज्ञान झालं म्हणजे संसार वेगळा दिसणारच नाही, तर भिण्याचं काय कारण आहे? ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, मीठ पाण्याला भीत आहे, कारण त्या मिठाला माहिती एकदा तिथं जवळ गेली ते मला ठेवणार नाही, खाऊन टाकत. पण मग आता झालंच दोघांचं भांडण आणि पाणी मिठाला बुडवण्यासाठी आलं, पण आल्यानंतर काय झालं? माऊली म्हणतात, पाणी बुडवूये मिठाते तो मिठची पाणी आते, तेवी आपण झाले नि अद्वैते नासे भय. आता त्या मीठ पाणी रूप झाल्यावर आता काय भीती राहील? आता भीती राहिली नाही. तसं आम्ही एकदा ब्रह्मरूप झालो, संसार एकदा ब्रह्मरूप झाला, मग भिण्याचं काय कारण आहे? एक गीत पंचदशी म्हणून ग्रंथ आहे. गीत पंचदशी म्हणजे आपण जी शिकतो तीच पंचदशी, फक्त तिच्या प्रत्येक श्लोकाचं मराठी भाषांतर केलंय. नुसतं भाषांतर नाही, तर ते गीतात भाषांतर केलेलं आहे. जुने कोणीतरी बाबा गर्दे म्हणून सद्गुरु जोग महाराजांच्या काळात होऊन गेले विद्वान, त्यांनी सगळी पंचदशी गीतामध्ये रचलेली आहे. त्यातलं एक प्रमाण आठवलेलं सांगतो, प्रमाण नाही सहज आठवलेलं सांगतो. हा, ते म्हटले, अद्वैत प्राप्त झालेल्या व्यक्तीला भय कसं आहे? तर तयाला भय कैचे उरले, तयाला भय कैचे उरले, ब्रह्मानंदाब्धित जयाचे चित्त लवण विरले, तयाला भय कैचे उरले. म्हटले द्वितीयाद्वय भयम भवती, असं सूत्र आहे की नाही? बस त्याच्यावरच त्यांनी रचलंय, देई दुसरे पण भीती ते तव नाही अद्वैती, सच्चित सुख मी ऐसे कळता अज्ञानची हरले, तयाला भय कैचे उरले. मिठा तुपावर मंद नाही असं जाऊ द्या, सिद्धांताचे म्हणून सांगितलं. तेव्हा आम्हाला अशी अद्वैत स्थिती प्राप्त करून द्या. कुणीतरी म्हटलं, महाराज तुम्ही मागताय खरं, पण तो देईल का हो? महाराज म्हटले, अरे देईल का म्हणून काय विचारतोस? एक त्या बाळाचं नाव काय, त्याने दूध मागितलं, उपमन्यू, त्याने वाटीभर दूध मागितलं. महाराज माऊली म्हणतात, ना तरी शंभूचेनी प्रसन्नपणे, 5व्या अध्यायात ओवी आहे, त्याने वाटीभर दूध मागितलं तर हा मागा दूध दे म्हणत तरी. बघा हे आळंदीत हे सुख आहे. तुम्ही खेड्यापाड्याला ओवी आठवली नाही का? ती आठवलीच नाही, मग कोणी सांगत बी नाही, कोणाला काही घेणं देणं नसतं. एकदा आता ते मध्ये दुसरं आठवलेलं सांगतो. एका कीर्तनकाराने कीर्तनामध्ये श्लोक म्हटला आणि ते म्हटले, पद्मपुराणात असा श्लोक आहे. कीर्तन झाल्यावर एका श्रोत्याने विचारलं, म्हणजे महाराज तुम्ही म्हणता पद्मपुराणात आहे का तो श्लोक? मला सांगा बरं, शोधायचा आहे. ते म्हणले, मला माहित नाही कोणत्या पुराणात आहे. मग तुम्ही सांगितलं कस काय कळतंय? म्हणजे यांना कुठल्याही श्लोकातलं सांगा. खेड्यापाड्याला असं असतं, काही सांगितलं तरी लोक बिचारे ऐकतात, पण इथं तसं नाही. काय मागा दूध दे म्हणत लिहासाठी, आगवी अक्षराब्धीची करून वाटी, उपमन्यू पुढे धूर्जटी ठेवली जैसे. म्हणजे त्यानं वाटीभर दूध मागितलं, देवानं वाटीभरच दिलं, पण वाटी समुद्रा एवढी केली. विठाल ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, ते लहान लेकरू असतं, ते आईला जे जे मागतं ते आई त्याचे लळे पूर्ण करते. लळे याची या बाळका किरीटी, गवसणी करून स्नेहाची या दिठी, खेळता पाठोपाठी माऊली धावे, ते जो जो खेळ दावी, तो पुढे सोनयाचा करून ठेवी, तेवी उपासतेची पदवी पोखित मी जाये. म्हटले त्या लेकरानं ज्या वस्तूकडे हात केला, ती आई जर श्रीमंत असेल ना, त्या लेकरानं चेंडू मागितला रबराचा, तर ती श्रीमंत आई त्याला सोन्याचा चेंडू करून देते, कारण त्याच्यावर एवढं प्रेम असतं. तसं म्हटले, माझ्या भक्ताने जिकडं बोट दाखवलं ती वस्तू त्याला सोन्याची करून देतो, हा भगवंत असा आहे. म्हणून तुकाराम महाराज म्हणतात, देईल की नाही अशी शंका करायची नाही, हा कल्पतरू आहे, आम्ही जे जे मागेल तो हा देतो. अभंगाचं शेवटचं, तुका म्हणे आम्ही द्यायचा करू, तुका म्हणे आम्ही द्यायचा करू, तुका म्हणे
हेची सुख प्रति मागतो आगळे. तुकाराम महाराज आगळ म्हणतात या सुखाला. आगळ म्हणण्याचं कारण आगळ वेगळं म्हणजे हे जरा वेगळं सुख आहे.
संसारातली सुख आहेत, पण ते सुख झालं की थोड्या वेळानं पश्चाताप होतो, दुःख होतं, असं ते संसारातलं सुख आहे. पण याला आगळं म्हणण्याचं कारण असे म्हटले, हे अविनाशी सुख आहे. विटे ऐसे सुख नवे भक्ती रस, पुढता पुढती आस सेवावी. हे विटणार सुख नाही, संसार सुख विटणार आहे. श्री गुरु मारुती बाबा सांगतात, ते म्हटले सोनं बनवण्याची कला सांगतो म्हणजे वैकुंठवासी मारुती महाराज गुरु सांगायचे ते आम्ही सांगतो. त्यांनी जे सांगितलं ते मी तुम्हाला सांगतो. सोनं बनवण्याची कला सांगू का? ज्ञानेश्वरीत अशा ओव्या आहेत, त्यांनी सोनं करता येतं. बरं सांग, वेळ झाली तरी सांग, बाकी काही सांगा की न सांग. बर, तर असं आहे, आपल्याला जेवढ्या दगडाचं सोनं करायचं असेल तेवढा दगड घ्यायचा आणि कोरं कापड घ्यायचं, त्या कापडावर तो दगड ठेवायचा. पण पावसाळ्याचे दिवस पाहिजे आणि विजा चमकताना पाहिजे. अशा वेळी अंगणात यायचं, तो दगड कापडावर ठेवायचा, वीज चमकली की तेवढ्या वेळात तो दगड 10 वेळा त्या कापडात बांधायचा आणि 10 वेळा सोडायचा. 11वी गाठ सोडली की तो दगड सोन्याचा होतो. तुम्हाला का नाही असं? का बरं? दगड नाही काही, दगड खूप आहे तर कापडे खूप आहे, पण एवढ्या वेळामध्ये एवढं होऊ शकत नाही. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, सांगा विजेचा प्रकाश आहे का नाही? प्रकाश आहे, फक्त आहे म्हणण्यापुरताच आहे. सूर्यासारखा प्रकाश नाही, त्यात कुठलेही व्यवहार होऊ शकत नाही. तसं म्हटले, विषयात सुख आहे का नाही? आहे म्हणण्यापुरतच आहे. हे रवी विषयी सुख आहे, हे बोलण्याची सारिखे नव्हे, सांगे विद्युत स्फुरणे कान पाहे जगा माझी. म्हणजे विजेच्या चमकण्याने काय उजाडतं का जगात? उजाडत नाही, फक्त उगाच जलक चमकतं येऊन. तसं विषयातलं सुख म्हणजे उगी थोडीशी क्षणभर समाधानी आहे. ज्ञानेश्वर महाराज, तुकाराम महाराज म्हणतात, तेव्हा जर तृप्ती प्राप्त करून घ्यायची असेल तर आपल्याला हे भक्तीचं सुख, विलक्षण सुख, आगळं वेगळं सुख प्राप्त करून घेतलं पाहिजे. तुकाराम महाराजांनी याच भक्ती सुखाची, ब्रह्मसुखाची देवाकडे मागणी केली. अशाच प्रकारचं ब्रह्मसुख आपल्यालाही प्राप्त व्हावं, साधू संतांची संगती घडावी, अशी ज्ञानोबरायांच्या चरणी प्रार्थना करू. आपली ठरलेली वेळ संपलेली आहे आणि श्री गुरु बाबांच्या, शिवाजी बाबांच्या कृपा आशीर्वादाने आपण सगळे साधक वारकरी मंडळी एकत्र आलो. पण काही गोष्टी अशा असतात की परमार्थामध्ये फार गरजेचं असतं. नाथ महाराजांनी असं लिहिलंय, ऐसे जे श्रीमंत जन करीती मदभक्त पालन. नाथ महाराज म्हणतात, देवाचं म्हणणं असं आहे की त्या ते उद्धरित भक्त आधी. जे श्रीमंत लोक साधकांना मदत करतात ना, देव त्या साधकाच्या आधी त्या श्रीमंतांचा उद्धार करतो. ज्यांनी वारकऱ्याला मदत केलेली आहे, तसं आपल्या शिवाजी बाबांना ज्यांनी आयुष्यभर राहण्यासाठी हा मठ दिला. बरोबर दिला म्हणजे किती साधक ठेवा. या मठाच्या माध्यमातून शिवाजी बाबांनी किती वारकऱ्याची सेवा केली. मी पाहिलेले वैकुंठवासी नामदेव बाबा रोकडबाजाराच्या दिंडीतले बाबा आळंदीला आले की दुपारी जेवायला शिवाजी बाबांकडे. जेवायला म्हणजे ते जेवत नव्हते, नारळाच्या नरोटीत घेऊन जायचे. त्यांच्याकडे अशी नरोटी होती, आयुष्यभर त्या नरोटीतच जेवले महाराज. आणि ते म्हणायचे, हे लय पवित्र असतंय, पवित्र नाही पवित्र असतंय म्हणायचे. आणि काही आलं की चहा असला तर त्यातच प्यायचा, जेवण असलं की त्या नरोटीतच खायचं. असे ते वारकरी. अशा वारकऱ्याचं सांभाळ यांनी केला शिवाजी बाबांनी. मी ज्यावेळी होतो त्यावेळी इथं शहाजी महाराज, कृष्णा महाराज, गुड्डे हे सगळे साधक मंडळी होते. म्हणजे इथं जो राहील त्याचा संस्थेत पहिला नंबरच असायचा. असं इथं वातावरण होतं. म्हणजे बाबा करून घ्यायचे म्हणा, तसं इथं वातावरण होतं. अशा प्रकारे साधकांची, वारकऱ्यांची सेवा ज्यांच्या माध्यमातून घडली. मला वाटतं या धर्मशाळेचे सर्वा शिंदे साहेब ना, तर यांनी वारकऱ्यांची सेवा केली. हे फार कठीण आहे. निदान आज तरी आळंदीत अशी परिस्थिती आहे, धर्मशाळा म्हटले की कंसात मंगल कार्यालय असंच झालंय. परवा एक माणूस म्हणला, महाराज म्हणे तुम्ही कोर्टामध्ये, पोलीस स्टेशन मध्ये अर्ज द्या की या लोकांनी धर्मशाळा म्हणून बांधल्या समाजाच्या पैशावर, आणि आता तिथं धंदा सुरू केला. म्हणजे हा अपराध आहे, म्हणजे कायद्याच्या दृष्टीनं सुद्धा अपराध आहे. म्हणून महाराज या लोकांना मानलं पाहिजे. आळंदीत क्वचित असे मठ आहेत की तिथं त्या धर्मशाळेचा फक्त साधकांसाठी उपयोग होतो, साधकांच्या सेवेसाठी.
त्यातला हा पहिल्या क्रमांकाचा मठ आहे. तिथे या ठिकाणी वारकऱ्यांची विद्यार्थ्यांची खूप सेवा. नाही महाराज, विद्यार्थी आजारी पडला की बाबा त्याला इथे घेऊन येतात आणि त्याचा सांभाळ करतात, त्याला खाऊ पिऊ घालतात. कितीतरी वेळा आम्ही असं पाहिले. तेव्हा हे विद्यार्थ्याचं माहेर असे हे सिद्धबेट हा मठ देवाने अशीच सेवा करून घ्यावी अशी माऊलींच्या चरणी, वैकुंठवासी जयराम बाबांच्या चरणी प्रार्थना करतो. झालेली सेवा माऊलींच्या चरणी समर्पित करून सेवेला पूर्णविराम. ज्ञानेश्वर माऊली